बजाज चेतक छान वाटली ना तुला? भारी दिसती ना? थांब बरं गाडीपाशी आपण फोटो काढू तुझा एक. किती पण यूट्यूबवर व्हिडिओ काढले तरी एक लाईक येत नाही. जसं की 4 व्हीलरमध्ये थारची तोड नाही तसंच 2 व्हीलरमध्ये चेतकची तोड नाही. मग यामध्ये काय काय बदलाव झालेले आहेत, किंमत किती आहे हे स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे आहे बजाज चेतक प्रीमियम 2024 मॉडेल आणि मंडळी एक्सक्लुझिव्हली मराठीमध्ये. तुम्ही बघू शकता डिस्प्लेमध्ये बदल झालेला आहे. चौकोनी डिस्प्ले आता तुम्हाला मिळणार आहे, कलरफुल आहे आणि डिझाईनसुद्धा इथे मॅट करण्यात आलेली आहे. राऊंड शेपमध्ये पहिल्यांदा होता, आता स्क्वेअर देण्यात आलेला आहे. बटनसुद्धा गाडीचे बदलण्यात आलेले आहेत, इकडे आणि इकडे पाहू शकता. तुमच्यापैकी बरेच जण गाडी घेणार असतील तर त्यांच्यासाठी हा डिस्प्ले कसा वर्क करतो, थीम कशी चेंज करायची, सेटिंग्स काय आहेत, सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. गाडीची किंमत आहे 1,54,000 रुपये ऑन रोड आणि टेक पॅक जर तुम्ही घेतला तर 8,000 रुपये वगैरे तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागू शकतात. ते तुम्हाला शोरूममध्येच कळेल, पण माझ्या मते 8,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा द्यावे लागतात. बदल पहिल्यांदा सांगतो आणि मग बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या बघूयात. बाकी फॉब कीज मिळते तुम्हाला, इथे लटकवलेली आहे फॉब की. अशा प्रकारची फॉब की जी आहे ती देण्यात येते आणि इथे तुम्ही सिंगल प्रेस केलं की गाडी स्टार्ट झालेली आहे. डिस्प्ले तुम्ही इथे बघू शकता. हे बटनसुद्धा कसं वर्क करतो सांगणार आहे. त्यानंतर बदल झालेला आहे बटनांमध्ये. अशा प्रकारचे बटन दिले जातात, थोडे बारीक होते पहिल्यांदा पण आता अशा प्रकारचे मिळणार आहेत. बाकी बटनामध्ये इथल्या काही फरक नाही आहे. त्यानंतर इथे जो ग्लो बॉक्स आहे तो सेम आहे. इथे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता इथे USB देण्यात आलेली आहे, ज्याने तुम्ही चार्ज करू शकता. फर्स्ट एड किट इथे देण्यात आलेला आहे आणि इकडे तुम्हाला चार्जर ठेवण्याची जागा जी आहे ती देण्यात आलेली आहे. गाडीमध्ये ऑनबोर्ड चार्जर आहे जो जुना होता तसाच. टायरमध्ये किती प्रेशर पाहिजे हे तुम्हाला इथे कळतं. दुसरा गाडीमध्ये बदल झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला आता मॅट जे ब्लॅक कलर आहे तो देण्यात येतो. सीटमध्ये काही बदलाव नाही, पण सीट जे आहे ते प्रीमियम बनवण्याचा कंपनीने प्रयत्न केलेला आहे आणि ते झालेलं सुद्धा आहे. कारण इथे कॉफी कलर यूज करण्यात आलेला आहे आणि इथे ब्लॅक कलर, पूर्वी तुम्हाला पूर्ण ब्लॅक मिळायचं. दुसरा बदल इथे बघू शकता, हे पूर्ण ब्लॅक झालेलं आहे जे पूर्वी सिल्वर होतं. बाकी इथे सॉफ्ट मटेरियल दिलेलं आहे पाठीमागच्यासाठी सपोर्टला. या गाडीमध्ये देखील असं हुक देण्यात आलेलं आहे ज्याला तुम्ही प्रेस करून बाहेर काढू शकता आणि 3 किलोपर्यंत याला पिशवी अडकवू शकता. काम झालं पुन्हा एकदा असं लावू शकता. सीटमध्ये ते मर्ज झालेलं आहे. सुपर क्वालिटी याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. फुटरेस्ट जी आहे ती या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारची देण्यात आलेली आहे. पाठीमागे जर आलं तर काहीही बदल नाही, सेम आहे डिझाईन, वेंट वगैरे सगळं सेम आहे. इथे देखील तुम्ही बघू शकता की मॅट कलर जो आहे तो यूज केलेला आहे. चेतकचं ब्रँडिंग आणि पाठीमागे अशी तुम्हाला डिझाईन पाहायला मिळते. इथे नंबर प्लेट बसवण्याची जागा दिलेली आहे. रिफ्लेक्टर या ठिकाणी आणि या ठिकाणी 2 दिलेले आहे. लाईट्स बघू शकता, टेल लॅम्प आणि इथे इंडिकेटर देण्यात आलेला आहे. 4.2 किलोवॉटची मॅक्स पीक असणारी मोटर यामध्ये दिली जाते. नॉमिनल पीक जर पाहिलं तर 3.8 किलोवॉटची जी मोटर आहे ती दिली जाते. ही PMS मोटर आहे, BLDC नाही. बरेच जण BLDC सांगतात आणि गाडीमध्ये आता बॅटरी देखील अपग्रेड करण्यात आलेली आहे. या गाडीमध्ये आता तुम्हाला बॅटरी मिळते 3.2 किलोवॉट आवरची, ज्याच्यामुळे रेंज वाढलेली आहे. 126 किलोमीटर झालेली आहे सर्टिफाईड. पण मीटरमध्ये किती आहे दाखवतो पुढे. इथे बघू शकता सस्पेन्शन आहे तसंच आहे आणि या ठिकाणी मडगार्ड जे आहे ते देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामुळे चिखल गाडीच्या आतमध्ये जात नाही. पाठीमागे ड्रम ब्रेक तुम्हाला मिळतो. जर बघायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला MRFचा टायर जो आहे तो देण्यात येतो, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता झॅपर K सिरीजचा जो टायर आहे तो मिळतो. 90-90 R12 या इंचाचे टायर याच्यामध्ये दिले जातात. हे ट्यूबलेस टायर आहे. पहिल्याही गाडीत हाच टायर तुम्हाला दिला जात होता. मॅकव्हील बघू शकता सेम आहे, फक्त इथे ग्राफिक्स जे आहेत ते ॲड करण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे थोडंसं प्रीमियमनेस गाडीचा वाढलेला आहे. बॉडी जर बघायला गेलं तर गाडीची बॉडी ही पूर्वीप्रमाणेच मेटल आहे. गाडीची लाईट आता तुम्ही पाहू शकता, लाईटमध्ये किंवा साईजमध्ये काही फरक नाही, पण इथे सुद्धा तुम्हाला मॅट फिनिश जे आहे ग्रेमध्ये ते बघायला मिळतं. इथे एक होल देण्यात आलेला आहे. त्या होलमधनं तुम्ही गाडीचा जो पुढचा डिस्क ब्रेक आहे त्याच्या ऑइलची लेवल इथनं बघू शकता. पुढे तुम्हाला डिस्क ब्रेक दिला जातो आणि टायर सुद्धा सेम मिळतो पाठीमागच्या प्रमाणे 90-90 R12. पुढचं सस्पेन्शन तुम्हाला माहिती आहे की जुन्या स्कूटरमध्ये ज्याप्रमाणे यायचं, जे एक चांगलं सस्पेन्शन मानलं जातं त्याप्रमाणेच आहे आणि गाडीचं पुढचं सस्पेन्शन जबरदस्त आहे. इंडिकेटर्समध्ये मला तरी पर्सनली ना थोडेसे बदल वाटत आहेत पुढच्या. आपण लावून बघूया. तर बघू शकता की थोडासा बदल मला वाटतोय. आता मला जुनी गाडी बघावी लागेल की बदल झाला आहे का नाही. पाठीमागचे इंडिकेटर्स पाहिले, हां, तर आता बघू शकता तुम्ही हे अशा पद्धतीने लागतात, पण तुम्ही जर अर्बन मॉडेल घेतलं तर नॉर्मली ब्लिंक होतात आणि याच्यामध्ये अशी सरकणारे लागतात. गाडीमध्ये हाच जो पार्ट आहे फक्त तो तुम्हाला प्लास्टिकमध्ये मिळतो, कारण धडकल्यानंतर हा जास्त इम्पॅक्ट होण्याचा पार्ट आहे, त्याच्यामुळे चेंजसाठी जास्त तुम्हाला खर्च येऊ शकतो, म्हणून कंपनीने प्लास्टिक दिलेला आहे. नाहीतर बजाज ते सुद्धा लोखंडी देतं, कारण पूर्ण गाडी जी आहे ती लोखंडीच आहे. आपला एक ब्लॉग आहे
autohelper.co.in त्याच्यावरती नक्की व्हिजिट करा, कारण अशा गाड्यांच्या माहिती तुम्हाला वाचायला मिळतात, तेही मराठीमधून. नक्की व्हिजिट करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आता गाडीचा बूट ओपन करण्यासाठी इथे तुम्ही सिंगल दाबलं की इथे ग्लो बॉक्स ओपन होतो आणि तुम्हाला डिकी ओपन करायचे असेल दाबून धरा, मोटरचा आवाज येईल. डिकी ओपन झालेली आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही 21 लिटरचा बूट स्पेस याच्यामध्ये देण्यात येतो. छोटीशी लाईट जी आहे ती देण्यात येते. आता हे याच्यामध्ये का दिलेलं आहे, तर हे जे आहे यामध्ये चार्जर ठेवायचा आणि या पाऊचमध्ये ठेवायचा आणि हे पाऊच तुम्ही पुढे ठेवू शकता. या प्रकारे चार्जर आहे 6 एम्पियर. पण इथे तुम्हाला 15 एम्पियरचं सॉकेट मिळतं. अशा प्रकारचा चार्जर दिला जातो. चार्जिंग सॉकेट जे आहे ते अशा पद्धतीचं मिळतं, जे तुम्हाला इथे प्लेस करायचं आहे. इथे हे लावल्यानंतर तुम्ही चार्जर बाहेर काढून ठेवू शकता. ऑनबोर्ड चार्जर आहे, ज्यामुळे गाडी 4 तासामध्ये चार्ज होते. अशा प्रकारे तुम्ही सीट लावून ठेवू शकता. हे बघा, सीट लागलेलं आहे आणि अशा प्रकारे चार्जर तुम्ही लावून कुठेही चार्ज करू शकता. चार्जर कनेक्ट झालेला आहे, त्याचं नोटिफिकेशन इथं दाखवत आहे. आय होप तुम्हाला डिस्प्ले दिसत असेल. डाव्या साईडला आणि उजव्या साईडला अशा प्रकारचे बटन्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. हे वर्क कसे करतात सांगतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता असे वर आणि खाली जे ॲरो देण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये इथे तुम्ही नोटिफिकेशन वर दाबलं की नोटिफिकेशन दिसेल आणि खाली दाबलं की मेन्यू दिसेल. राईट साईडला देखील ॲरो देण्यात आलेले आहेत, जिथे नेव्हिगेशन आणि म्युझिक सिस्टीम. तुम्हाला इकडचे सिस्टीम म्हणजे नेव्हिगेशन आणि म्युझिक वापरायचं असेल तर तुम्हाला इथे फोन जोडणे कंपल्सरी आहे. तुम्हाला ब्लूटूथनी फोन जोडावा लागेल. बघायचं, हे बघा इथे सांगते ब्लूटूथ नॉट कनेक्टेड. सो बॅक जाण्यासाठी इथे बटन देण्यात आलेलं आहे, ते दाबायचं, बॅक आलेलं आहे. याची विजिबिलिटी जी आहे ती उत्तम आहे. इथे बघू शकता नेव्हिगेशन, इथे म्युझिक, या ठिकाणी पाहू शकता नोटिफिकेशन आणि इथे देण्यात आलेला आहे मेन्यू. इथे ओडो बघू शकता आणि इथे ऑक्स बॅटरी, जे एक्स्ट्रा बॅटरी दिली जाते गाडीमध्ये, त्याचं व्होल्टेज इथे शो करण्यात आलेलं आहे. इथे तारीख वार बघू शकता, 4 जानेवारी 2024 आहे आणि गाडी उद्या लॉन्च होणार आहे. आधी मी शूट करत आहे, त्यामुळे तुम्ही असा कंटेंट बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. इथे बघू शकता टायमिंग झालेला आहे किती. राईट साईडला इथे रेंज जी आहे ती 81 किलोमीटर दाखवत आहे आणि SOC 70 आहे. आता आपण कॅल्क्युलेशन करूया की गाडीमध्ये नक्की किती रेंज तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये मिळणार आहे. 81 प्लस 30% 105 किलोमीटरची रेंज तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे. आता गाडी बराच वेळ चालू आहे, त्यामुळे SOC कमी झालेली आहे. 105 ते 100 किलोमीटरच्या दरम्यान ऑन रोड तुम्हाला या गाडीमध्ये रेंज बघायला मिळेल. बरं, आता मेन्यू कसे ऑपरेट करायचे सगळ्यात पहिल्यांदा ते बघूयात. तर मेन्यू ऑपरेट करण्यासाठी इथे खाली बटन आहे, ते दाबल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता डिस्प्ले. आता इकडचं जे ॲरोज आहे ते तुम्ही यूज करू शकत नाही. तुम्हाला याच ॲरोने इथे सेटिंग हलवावी लागते. ब्ल्यू दिले, इथे ब्ल्यू कलर आहे. जिथे ग्रीन येईल तिथे ते बटन यूज करायचं. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठी, यानंतर सेटिंग्स, त्यानंतर व्हेकल इन्फॉर्मेशन, पुन्हा एकदा डिस्प्ले. सगळ्यात पहिल्यांदा डिस्प्लेबद्दल सांगतो. डिस्प्लेमध्ये जाण्यासाठी आता बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे, इथे सेटचं बटन देण्यात आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सेटचं बटन दाबलं की इथे डिस्प्लेमध्ये आपण एंटर झालेलो आहे. याच्यामध्ये 2 थीम्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत, टेक्नो आणि पियानो. आता इथे हे बटन वर्क करणार नाही. इथे बघू शकता ग्रीन कलर आलेला आहे, म्हणजे ग्रीन बटन यूज करायचं आहे. इथे आलो, थीम चेंज होऊ शकते. तर सेट करण्यासाठी इथे सेटचं बटन आहे. हे बघा सेट झालेले आहे थीम. थीम नंतर ना येतं ब्राईटनेस. आता इथनं तुम्ही ब्राईटनेस ॲडजस्ट करू शकता, जो तुम्हाला पहिल्यांदा पर्याय मिळत नव्हता. ब्राईटनेस ॲडजस्ट करण्यासाठी राईट साईडचे तुम्हाला बटन्स यूज करावे लागतील. इथे ग्रीन दिले, इथे ग्रीन आहे. हे बघा खाली घेतो मी, लोएस्ट ब्राईटनेस एवढा आहे आणि मॅक्सिमम तुम्हाला एवढा ब्राईटनेस बघायला मिळतो. हा मॅक्स ब्राईटनेस आहे. आता बॅक जाऊया. बॅकसाठी हे बटन दाबायचं. आता डिस्प्ले बघितला आपण, त्यानंतर बघूया व्हेकल इन्फॉर्मेशन. पुन्हा एकदा सेलचं बटन दाबायचं. तर इथे सर्व्हिस डिटेल सांगतंय, म्हणजे तुमची सर्व्हिस किती किलोमीटरला ड्यू आहे ते सांगतं. खाली आल्यानंतर सॉफ्टवेअर व्हर्जन काय आहे ते देखील तुम्हाला सांगतं. सांगू इच्छितो की ही गाडी फुल्ली कनेक्टेड आहे क्लाउडशी, म्हणजे ॲपद्वारे तुम्ही सगळं बघू शकता. पण त्यासाठी तुम्हाला टेक पॅक खरेदी करणं गरजेचं असेल. अबाउटमध्ये इथे बघू शकता ऑक्सिलरी बॅटरी लेवल इथे दाखवत आहे, ओढो किती झालेला आहे. त्यानंतर टाईम सिन्स लास्ट चार्ज, शेवटी चार्ज कधी केलेली आहे ते दाखवतंय. बॅटरी SOH म्हणजे काय, बॅटरी स्टेट ऑफ हेल्थ, म्हणजे गाडीची बॅटरी जी आहे ती खराब झाली आहे का तुम्हाला इथे डायरेक्टली कळेल. आत्ता गाडीची बॅटरी चांगली आहे, त्यामुळे गुड दाखवतोय. आणि कम्युलेटिव्ह रायडिंग स्कोअर, तुम्ही कशी गाडी चालवता त्यानुसार इथे स्कोअर दिला जातो. यामध्ये एवढंच आहे. आता पुढे जाऊया ट्रिप इन्फॉर्मेशन. बी ट्रिप बघू शकता, रिसेट इथनंच करू शकता. A B इथं चेंज होतोय. यानुसार तुमचा ड्रायव्हिंग पॅटर्न वगैरे तुम्ही
बघू शकता इथे. आता जाऊया गाडीच्या सेटिंगमध्ये. सेटिंगमध्ये आलेलो आहे. टाईम आणि डेट सेट करू शकता. त्यानंतर खाली गेल्यानंतर स्लॉट फेवरेट म्हणजे ऑक्सिलरी बॅटरी व्होल्टेज आणि डिस्टन्स टू सर्व्हिस या गोष्टी तुम्हाला मास्टर स्लॉट ओडोमीटरवरती तिथे खाली दाखवायच्या आहेत का, तर ते तुम्ही ऑन ऑफ करू शकता. खाली गेल्यानंतर गायडेड टूर, ब्ल्यूटूथ जे आहे त्यासाठी सेलवरती जाऊन ऑन करायचं. खाली इथे जायचं, डिव्हाइसेसमध्ये तुमच्या मोबाईलमधला ब्ल्यूटूथ ऑन असेल तर तो इथे येईल. तुम्ही सिलेक्ट करून तुमचा मोबाईल याच्याशी कनेक्टेड करू शकता. आता गाडीचा डिस्प्ले तुम्ही बघू शकता. आपण थीम चेंज केली होती, अशा पद्धतीचा तुम्हाला आता थीम जी आहे ती बघायला मिळते, म्हणजे तुम्हाला बोर होणार नाही. बरं, आता बटन सांगतो. डाव्या साईडला इथे बॅकचं बटन देण्यात आलेलं आहे. ॲडजस्टचं तुम्हाला कळालेलं आहे. हॉर्न, अशा पद्धतीचा हॉर्न वाजतो. हाय बीम लो बीमचं बटन, इथे इंडिकेटरचं बटन आणि इथे हे बघा, इथे बघा तुम्ही जर गाडीची लाईट ऑन केली की याचा डिस्प्ले जो आहे तो थोडासा डिम होतो, म्हणजे रात्रीची तुम्ही लाईट चालू करणार आणि मग डिस्प्ले डाऊन होणार, म्हणजे तुमच्या डोळ्याला त्रास होणार रात्री. इथे बघू शकता हे बटन आहे लाईट ऑन करण्याचं. राईट साईडला काय आहे, रिव्हर्सचं बटन, बूट ओपन करण्याचं. तुम्ही एकदा बटन दाबलं की ग्लो बॉक्स ओपन होतो, हे दाबून धरलं डिक्की ओपन होते, बीप झाली डिक्की ओपन झाली. त्यानंतर इथे इंडिकेटर देण्यात आलेला आहे. ड्राईव्ह मोड इथे देण्यात आलेला आहे. हे बटन तुम्हाला आता कळालेच असतील. आणि हे सेलचं बटन इथे देण्यात आलेलं आहे, ज्याने तुम्ही इथे मेन्यू सिलेक्ट करू शकता. एवढेच फंक्शन्स या गाडीत देण्यात आलेले आहेत. तर मंडळी, डिस्प्लेबद्दल तुम्ही आता माहिती घेतली. आता बघूयात गाडीच्या इतर माहितीबद्दल. जसं की यामध्ये तुम्हाला मी सांगितलं की 3.2 kWh बॅटरी देण्यात आलेली आहे आणि त्याला चार्ज करण्यासाठी 800 वॉटचा ऑनबोर्ड चार्जर या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे. ही गाडी जर तुम्हाला घ्यायची असेल तर घरी अर्थिंग असणं खूप गरजेचं आहे, कारण ऑनबोर्ड चार्जर आहे ज्यामुळे गाडीमध्ये इश्यू येऊ शकतो. त्यामुळे अर्थिंग नक्की करा. एक दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जो चार्जर आहे तो 15 एम्पियरचा दिला जातो, त्यामुळे तेवढं सॉकेट असणं सुद्धा गरजेचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे गाडीमध्ये टॉप स्पीड जे आहे 73 किलोमीटरचे टॉप स्पीड मिळणार आहे. टेक पॅक तुम्हाला एक्स्ट्रा घ्यावा लागणार आहे, त्यावरच तुम्ही बाकीच्या गोष्टी वापरू शकता. जसं की गाडीमध्ये तुम्हाला नाहीतर ब्लॅक अँड व्हाईट डिस्प्ले करण्यात येईल, कलर मिळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला फुल्ली ॲप कनेक्टिव्हिटी मिळणार नाही. हिल होल्ड असिस्ट, स्पोर्ट मोड या गोष्टी तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला गाडीची फुल्ली फीचर्सची गरज असेल तर तुम्हाला टेक पॅक घ्यावं लागणार आहे. त्याची प्राईस 8,000 रुपये असू शकते, जे 5 वर्ष चालणार आहे. आता बघूया गाडीची टेस्ट राईड घेऊन. आता मी आतल्या आत चालवणार आहे, बाहेर जाता येणार नाही कारण अलाउड नाही आहे. सो फॉब की तर तिथे लटकवलेलीच आहे. स्टार्ट करण्यासाठी आता मी जे ड्राईव्ह मोड आहे तो ब्रेक दाबणार आहे. आता बघू शकता ड्राईव्हवर पडलेले आहे. ड्राईव्ह दाबल्यानंतरच हे बघा, आता तुम्ही बघू शकता की रेड कलर झालेला आहे, म्हणजे स्पोर्ट मोड पडलेला आहे, इको स्पोर्ट. कसं इथे जास्त स्पेस नाही त्याच्यामुळे टॉप स्पीड चेक करता येणार नाही आहे, पण गाडीचं टॉप स्पीड हे जबरदस्त असणार आहे. हा स्लँटेड एरिया आहे. तुम्हाला माहिती का, आता सध्या मी उतारावरती आहे आणि मी बघा ब्रेक सोडला आणि एक हाताने गाडी चालवतोय. गाडीने स्वतःहून ब्रेक दाबलेला आहे, म्हणजे हा एक प्लस पॉईंट याच्यामध्ये आहे की तुम्हाला उतारावरती गाडी जी आहे त्याचा ब्रेक दाबून तुम्हाला चालवावं लागत नाही. गाडीची एक खास बात काय माहिती का, ब्रेक दाबून सुद्धा तुम्ही ॲक्सिलेट केल्यावर पुढे जाते. आता हा पाहू शकता. आता यात इथे आपण थांबणार आहोत. हे बघा, हिल होल्ड असिस्ट जे आहे ते काही क्षणापुरतं ॲक्टिवेट होतं, ज्याने तुम्हाला रिटर्न गाडी जात नाही तुमची आणि तुमचा ताबावर राहतो गाडीवरती. गाडीच्या इनिशियल पिकअपबद्दल बोलायला गेलं तर पहिल्यापेक्षा नक्कीच गाडीत अपग्रेड करण्यात आलेले आहेत. पिकअप चांगला झालेला आहे. गाडी ब्रेकिंग सिस्टीमसुद्धा उत्तम आहे. पहिली तर होतीच, पण आता सुद्धा आहे. डिस्प्लेची विजिबिलिटी जी आहे ती उत्तम झालेली आहे, ज्याने गाडीमध्ये काहीच आता उन्हामध्ये प्रॉब्लेम येत नाही. तर इको मोडमध्ये आपण शिफ्ट होणार आहोत, त्यासाठी ड्राईव्ह मोड दाबायचा. इको मोडमध्ये आता तुम्ही बघू शकता की गाडी जी आहे ती इझिली पिकअप घेत आहे आणि गाडी वरती चढलेली आहे. मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. काही प्रश्न असतील विचारू शकता. इन्स्टावरती डायरेक्टली मी तुम्हाला मेसेज करू शकतो, त्यामुळे तुम्ही मला तिथे मेसेज करा आणि तुमचे प्रश्न मला विचारा. बाकी भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला रजा द्या. जय महाराष्ट्र.